माझा सहयोगी मित्र लकडबग्गा आज फुल तयारीमध्ये आला आणि बोलला की भाऊ आज मला कोणत्या आलतीत चंद्र पाहायचा आहे. त्याला म्हणलं भाऊ तू टेन्शन नको घेऊ, आपण चंद्रपूरले जाऊ आणि चंद्र पाहू. मग का कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आम्ही दोघही भाऊ लकडबग्गा आणि बागडबिल्ला एका सिक्रेट मिशन वर निघालो जिथं आम्हाला चंद्र शोधायचा होता. पण या सिक्रेट मिशन मध्ये बरेच सारे जंगली जानवर माझा रस्ता रोखण्याचा काटेकोर प्रयत्न करत, जसं की 3,500 संख्या असलेला हा वाघांचा कडप आणि लाल कलरचा जिराफ सुद्धा माझ्या रस्त्यात बाधा बनण्याचा प्रयत्न करत होता. पण जसा तसा बचाव करून आम्ही जसंही भद्रावती शहरामध्ये पोहोचलो तिथं एका रानगेंड्यानं आमच्यावर जानलेवा हमला करण्याचा काटेकोर प्रयत्न केला. आणि मोठचा हा नंगा नाच पाहून मी फलफल मुताले लागलो. मूत्र विसर्जन झाल्याबरोबर लगेचच थोडं समोर जाताच इतकी गरमी वाढू लागली आणि हे उंट बघून मला असं वाटलं जणू मी वाळवंटामध्ये आलो. पण फायनली थोडं समोर जाताच मला एक अशी सीडी दिसली जे मला चंद्राच्या दिशेने घेऊन जाऊ शकत होती. पण या सीडी पर्यंत पोहोचण्यासाठी मला या खतरनाक नदीला पार करून जाण्याची आवश्यकता होती. पण जसंही मी या खतरनाक नदीला पार केलं मी बघितलं का इथं 2-4 मोठे मोठे हुक्क्याचे पॉट लावून लोक चिल्लम मध्ये भरून गांजा हुडून राहिले होते. आणि मग माझ्या लक्षात आलं म्हणूनच या सिटीला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणते. आणि मला समजलं का मी चंद्रपूर मध्ये पोहोचलो. चंद्रपूर अपने आप मध्ये इतकी रहस्यमय सिटी होती का पुतले बी इथं योगा करण्यासाठी मजबूर झाले होते. आणि जरूरतपेक्षा जास्त बक्षोदी करणाऱ्या पोट्याले दगडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण तुमचा भाऊ बी झाट भेला नाही आणि चंद्राच्या शोधात चंद्रपूरचा चप्पा चप्पा छान मारू लागला. पण कुत्र्यासारखा गावभर फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं का समुद्रपूरले समुद्रच नाही तर चंद्रपूरले चंद्र कसा. हाच विचार केला आणि चुपचाप घरी निघून